केंद्र सरकारनं काही शेती उत्पादनांच्या वर निर्णय घेतलेले आहेत। विशेषतः कांदा आणि बासमती राईस या दोन शेतीमालावरचा त्यांनी किमान निर्यात शुल्क मिनिमम एक्सपोर्ट प्राइस ही काढून टाकलेली आहे। आपल्याला माहिती आहे की कांद्यावर $550 प्रति टन हे मिनिमम एक्सपोर्ट प्राइस होती। यापेक्षा कमी दरानं कांदा आपल्याला परदेशी निर्यात करता येत नव्हता। आणि बासमती तांदूळ जो आपल्याकडे इतकं महत्त्वाचं नाही, पण हरियाणामध्ये बासमती तांदळाचं खूप मोठं उत्पादन होतं। बासमती तांदळावर $950 प्रति टन हे मिनिमम एक्सपोर्ट प्राइस होती MEP। ती केंद्र शासनाने दोन्हीही MEP काढून टाकलेले आहेत। त्याचबरोबर कांद्यावरचं निर्यात शुल्क 40%वरून 20%वर आणलेलं आहे। त्याच्या आधी काही वेळेपूर्वी कांदा हा प्रोहिबिटेड कॅटेगरी म्हणजे निर्यात करणं बंदी असणारं वस्तू होती आणि त्याला मुक्त कॅटेगरीमध्ये शिफ्ट केलं होतं। आता या सगळ्यामुळं कदाचित कांदा उत्पादकांना थोडा फायदा होईल, परंतु या निर्दयी सरकारनं लोकसभा निवडणुकीपूर्वी बऱ्याच वर्षाआधी कांदा निर्यातकांना चांगले दिवस येत असताना ही सगळी बंधनं घालून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा घात केला। आणि आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि विशेषतः हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या तोंडावर हे तात्पुरते काही निर्णय घेतलेले आहेत। त्यामध्ये किमान निर्यात शुल्क काढून टाकलेलं आहे आणि निर्यात शुल्क हे 40%वरून 20%वर आणलेलं आहे। माझा केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला सवाल आहे की केंद्र सरकारच्या या कृषी उत्पादन विषयक चुकीच्या, अन्यायकारक आणि निर्दयी धोरणामुळं आज देशात अनेक शेतकरी आत्महत्या करतात। त्यापैकी 37% शेतकरी आपल्या महाराष्ट्रातले आहेत। महाराष्ट्रातील लोकसंख्या सरासरी देशाच्या लोकसंख्येच्या 10% आहे, परंतु 10% ऐवजी जर 37% म्हणजे चौपट मोठ्या संख्येनं शेतकरी आत्महत्या करत असतील तर याला फक्त केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार सर्वस्वी जबाबदार आहे। आता निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव डोळ्यासमोर दिसत असताना आणि हरियाणा हे एक बासमती तांदळाचं एक मोठं उत्पादन करणारं राज्य आहे। हरियाणा निवडणुकीमध्ये काही हाताला लागावं म्हणून काल केंद्र सरकारनं हे निर्णय घेतलेले आहेत। हे संपूर्णपणे राजकीय निर्णय आहेत। हे वेळेवर घेतले असते तर शेतकरी वाचले असते, शेतकऱ्यांच्या खिशात काही 4 पैसे गेले असते। पण नरेंद्र मोदी, शेतकऱ्यांच्या आंदोलकांनी 3 कृषी विधेयकं त्यांना परत घ्यायला लावली। त्यांचा जो आंतरराष्ट्रीय पातळीवर अपमान झाला त्याचा बदला घेत आहेत, त्याचा सूड महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्यावर उगवत आहेत। आता निवडणूक आलेली आहे आणि यापूर्वी आपल्याला माहिती आहे की राज्याचे एक उपमुख्यमंत्री म्हटले की कांद्याच्या बाबतीत आमची चूक झाली म्हणून आम्हाला फटका बसला। केंद्र सरकारनं जेव्हा एक चुकीचे निर्णय घेतले होते की शेतकऱ्याची मुलं म्हणणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि 4 ओळीचं पत्र देखील केंद्राला लिहिलं नाही की हे आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यावर अन्यायकारक निर्णय कृपा करून घेऊ नका। आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कांद्याचा दर 250-300 रुपये किलो असताना तुम्ही महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यावर 40% निर्यात कर लावून आणि $550 प्रति टन हे किमान निर्यात मूल्य लावून
तुम्ही दर पाडले आणि शहरी कन्झ्युमर असतील किंवा काही व्यापाऱ्यांना फायदा देण्याकरता तुम्ही हे निर्णय घेतले. महाराष्ट्रातले शेतकऱ्यांनी तुमचा लोकसभेमध्ये दणदणीत पराभव केलेला आहे आणि आता विधानसभेला सुद्धा ते सोडणार नाहीत. सोयाबीनचं पीक काढायला आलेलं आहे. सोयाबीनचे दर आज MSPच्या पातळीवर देखील लोकांना मिळत नाहीत. आपण मला वाटतं आठवा की 2013 साली तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे कृषी तज्ज्ञ, भारतीय जनता पक्षाचे कृषी तज्ज्ञ पाशा पटेल यांनी दौरे काढून 2013 मध्ये सोयाबीनला किमान 6,000 रुपये मूल्य द्या अशी मागणी केली होती. आज हे दोन्ही दिग्गज नेते या सोयाबीनच्या किमती 4,546च्या खाली आहेत. MSP देखील आज कुणी देत नाही. आता तुम्ही तोंड लपून कुठं बसलाय? महाराष्ट्राचे शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी आज तुम्हाला प्रश्न विचारतोय की तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत असे अन्यायकारक निर्णय का घेताय? आणि मग शेतकऱ्यांनी तुमचा पराभव केला तर ते आता पराभवाची कारणं शोधताय. कापूस उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, कांदा उत्पादक शेतकरी असेल, तांदळाच्या बाबतीत ऊसावर निर्यात बंदी, मोलासेसवर निर्यात बंदी, गव्हावर निर्यात बंदी, तांदळावर निर्यात बंदी, कांद्यावर निर्यात बंदी. कसलं सरकार आहे? मला वाटतं की या सरकारला या मोदींच्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचं आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तोंडात मूग घालून गप्प बसले आहेत, त्याचं त्यांना शिक्षा भोगावी लागेल येत्या निवडणुकीमध्ये. आणि मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या चुकीच्या धोरणाचा एकंदरीतच तीव्र असा निषेध करतो. सर, तुम्ही म्हणताय की हे तात्पुरते निर्णय आहे. आणखीन एक दुसरं घेऊ आणि याच विषयात की तुम्ही म्हणताय हे तात्पुरते निर्णय आहे, तर तुम्हाला असं वाटतं का की या निवडणुका आटपल्या की त्यानंतर सरकार पुन्हा हे सगळे निर्णय लागू करते? आता ते मला माहीत नाही. पहिल्यांदा सरकारने हे निर्णय त्यांनी मुळातच का लागू केले हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं पाहिजे. या निर्णयामुळं कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे का नाही, आणि हे तुम्ही निर्णय का घेतले त्याचा तुम्हाला फटका बसणार होताच, तो बसलेला आहे. आणि त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही पुढं काय करणारे सांगण्याच्या ऐवजी हे निर्णय तुम्ही का घेतले, फक्त शेतकऱ्यांच्यावर सूड घ्यायचा होता या भावनेतून घेतले असा आमचा आरोप आहे. त्यामुळं ते आता तुम्ही सवलती दिल्या असतील, पुन्हा त्या सवलती बसवतील का नाही हे सांगणं अवघड आहे. कारण त्यांनी मुळातच असे अन्यायकारक निर्णय का घेतले, कोणाचा फायदा त्यातून झाला, त्यामध्ये गुजरातच्या शेतकऱ्यांचा काही फायदा झाला का, तेल उत्पादक शेतकऱ्यांचा झाला का, हे सांगितलं पाहिजे. यावर खरं म्हणजे महाराष्ट्राचे शेतकरी आज तुम्हाला विचारत आहेत की तुम्ही असे अन्यायकारक शेतकरी, विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये दर नियंत्रित ठेवण्याकरता तुम्ही शेतकऱ्याचा बळी देत आहे. आज महाराष्ट्रामध्ये 37% देशाच्या एकूण शेतकरी आत्महत्यापैकी 37% आत्महत्या या महाराष्ट्रात होत आहेत. हे अमित शहा यांच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे आकडे आहेत, आमचे नाहीत. हाच घ्या ना, हाच घ्या. मग पुढचा बोलतो नंतर घेत ठरलेलं प्रश्न ह्याच्या नाही का. आता काल बोलताना तुम्ही दावा केला आगामी काळामध्ये राज्यात महाविकास आघाडी आणखी एक मंडळ एक आणखी देतो. मला दुसरा आमचा महत्त्वाचा विषय लोकसभा निवडणुकीबद्दल तो युवकांच्या बेरोजगारीचा. आपल्याला माहिती आहे की राज्यातले जवळजवळ 50% लोक शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष. दिवसेंदिवस दरडोई शेती क्षेत्र कमी कमी होत चाललेलं आहे. मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावरतून लोकांना बाहेर काढून उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्रामध्ये नेणं गरजेचं आहे. सेवा क्षेत्रामध्ये जास्त उच्च शिक्षित माणसं लागतात, पण 12वी पास, ITA पास, डिप्लोमा या मुलांना जर रोजगार द्यायचा असेल तर मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालं पाहिजे.
आणि शेतीवरचा भार कमी होऊन शेती ही दरडोई शेती क्षेत्र हे वाढलं पाहिजे. पण या सगळ्या बाबतीमध्ये सरकारला संपूर्णपणे अपयश आलेलं आहे. आज हिंजेवाडी पुण्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर नुकत्याच 37 IT कंपन्या हिंजेवाडीला येण्या जाण्याचा त्रास आहे, ट्रॅफिक कंजेशन होतं आहे म्हणून त्या सोडून बाहेरच्या राज्यामध्ये गेलेल्या आहेत. आज हायटेक इंडस्ट्री उदाहरणार्थ सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन किंवा अर्धचालक ज्याला म्हणतात त्याची निर्मिती करणं, ज्याला फॅब असं म्हटलं जातं, फॅब्रिकेशनच्या ऐवजी फॅब असा शब्द आहे. तर सेमीकंडक्टर फॅबचे काही युनिट भारतात आलेली आहेत, येणार आहेत, त्यांनी घोषणा केलेली आहे. केंद्र सरकारनं जवळजवळ $10 अब्ज एवढं अनुदान देण्याचं जाहीर केलेलं आहे. परंतु त्या योजनेखाली आत्तापर्यंत जे सेमीकंडक्टर असेंब्ली टेस्टिंगचे युनिट किंवा फॅबचे युनिट, चिप मॅन्युफॅक्चरिंगचे किंवा चिप असेंब्लीचे युनिट, जे ते सगळे 3 युनिट गुजरातला प्रस्थापित होणार आहेत, एक आसामला होणार आहे. हे युनिट मुंबईमधल्या टाटा इलेक्ट्रिकसारख्या कंपन्या स्थापन करणार आहेत. आज मुंबईमध्ये देशातले सर्वात जास्त डॉलर बिलियनियर्स म्हणजे डॉलरच्या किमतीमध्ये अब्जाधीशांची संख्या जे मुंबईत राहतात त्यांची सर्वात इतर कुठल्याही शहरापेक्षा जास्त आहे. पण हे श्रीमंत अतिश्रीमंत उद्योगपती महाराष्ट्रात का गुंतवणूक करत नाहीत? आज ॲपलचा आयफोन करण्याबद्दल पहिल्यांदा 2017 साली देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की फॉक्सकॉनचं युनिट पुण्याला येणार आहे, 50,000 लोक कामाला लागतील. पण ते युनिट तामिळनाडूमध्ये गेलं. नुकत्याच काही दिवसापूर्वी टाटा इलेक्ट्रिकनी आणखीन एक ॲपल फोन मॅन्युफॅक्चर करण्याचं युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पण ते युनिट तामिळनाडूमधल्या होसूरला येणार आहे, जिथं 55,000 लोकांची एम्प्लॉयमेंट कॅपेबिलिटी आहे, जिथं 55,000 लोकांना नवीन रोजगार निर्माण होणार आहे तामिळनाडूच्या होसूरमध्ये. आज ॲपल कंपनीचे जे सब कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यातले 4 मोठे सब कॉन्ट्रॅक्टर्स भारतात ॲपलचा आयफोन हा मोबाईल फोन तयार करतात. त्यातले 2 युनिट तामिळनाडूमध्ये आहेत, एक कर्नाटकमध्ये आहे, एक हैदराबादमध्ये आहे. महाराष्ट्रात एकही युनिट नाही आहे. पीयूष गोयल केंद्रीय उद्योग आणि व्यापार मंत्री यांनी घोषणा केली होती, ते मुंबईचेच आहेत, तिथूनच निवडून आलेले आहेत, की 2023 साली महाराष्ट्रामध्ये आयफोन निर्माण करण्याचा कारखाना येईल आणि एकूण भारतात तयार होणाऱ्या आयफोनपैकी 55% आयफोन हे महाराष्ट्रात तयार होतील. 0 एकही आयफोनची फॅक्टरी महाराष्ट्रात आलेली नाही. याला कोण जबाबदार आहे? महाराष्ट्रातलं जे राजकीय वातावरण आहे, महाराष्ट्रातल्या उद्योग खात्यामध्ये जो भ्रष्टाचार आहे, त्यामुळे कोणीही मोठे उद्योगपती महाराष्ट्रात गुंतवणूक करायला तयार नाहीत. आणि म्हणून आज सुशिक्षित अविवाहित बेरोजगारांचा प्रश्न हा एक भीषण प्रश्न बनलेला आहे. सेमीकंडक्टर्सची गुंतवणूक आपल्या भारतात झाली पाहिजे, पण ती झालेली नाही. सगळे युनिट्स मोदी गुजरातला घेऊन जात आहेत. एकतर युनिट टाटाचं युनिट, टाटा हे आपल्या महाराष्ट्रातले उद्योगपती आहेत, पण त्यांनी आसाममध्ये हे युनिट नेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हे नागपूरला किंवा अमरावतीला किंवा जालन्याला किंवा लातूरला किंवा सिंधुदुर्गाला घ्यायचा निर्णय घेतला नाही. मला वाटतं की महाराष्ट्राच्या युवकांना माझी विनंती आहे की तुम्ही याचा अभ्यास करा
आणि हे जे प्रचंड मोठ्या प्रमाणात राज्य सरकारचं अपयश आहे त्यांना कुठेतरी जाब विचारा. तसंच वेदांत फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट हा तळेगावला येणार होता पुण्यात. तिथले लोक आले होते, मला स्वतः माहिती आहे. त्यांनी पुण्याची जागा बघितली, पुण्याला किती कॉलेजेस आहेत, किती शाळा आहेत, किती हॉस्पिटल आहेत, किती क्लब आहेत, किती पंचतारांकित हॉटेल आहेत. कारण आमच्या माणसांना तिथं एक चांगलं क्वालिटी लाईफ मिळावं म्हणून लोक येऊन गेले. पण त्याच वेळेला हा प्रकल्प नरेंद्र मोदींनी गुजरातला हायजॅक केला. पण गुजरातला यथायोग्य वातावरण नाही म्हणून तो फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प आता संपूर्णपणे बारगळलेला आहे. तो देशातूनच निघाल गेलेला आहे. याला कोण जबाबदार आहे? मुख्यमंत्री सांगतात की आम्ही दरवर्षी डॅव्होसला जातो. स्वित्झर्लंडमधल्या डॅव्होसला जागतिक आर्थिक परिषद भरते, तिथं आमचे खूप मोठे करार होतात. पण ते सगळे करार मुंबईतल्या लोकांचेच किंवा मुंबईला मुख्यमंत्र्यांना भेटून गेलेले लोक असतात. अधिकारी तर सांगतात इथं करू नका, काही तिथं जाऊन आपण करार करू. खूप मोठा आकडा दिला जातो, 3 लाख कोटी 4 लाख कोटी. त्यापैकी किती उद्योग कार्यान्वित झालेले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढतो म्हणून उद्योगमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं. महाराष्ट्रातले किती उद्योग बाहेर चाललेले आहेत. तो विजेच्या दरामुळे चाललेले असेल, पाण्यामध्ये चाललेले असतील, किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या ज्या धाडी होतात. नुकतीच मर्सिडीज बेंच कंपनीवर पोल्युशन कंट्रोल बोर्डाची धाड पडली. या वागणुकीमुळे ACC सारखा उद्योग हा महाराष्ट्रातून सोडून गुजरातला गेला. एकंदरीत उद्योगस्नेही वातावरण देण्यामध्ये सरकारला संपूर्ण अपयश आलेलं आहे. ज्या पापातून शिंदे फडणवीस अजित पवार सरकार निर्माण झालं, ते सरकार निर्णयाकरता जो खोक्यांचा वापर झाला, त्या वातावरणामुळं उद्योग विभागामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. आणि कुठलाही मोठा उद्योगपती महाराष्ट्रात येत नाही आणि मग आमच्या पोरांना रोजगार मिळत नाही. याचा युवकांना माझं आव्हान आहे की तुम्ही इंजिनियर झालात, तुमच्या वडिलांनी जमीन घाण ठेवली, आईने दागिने विकले, आणि आता पोरगं इंजिनियर झालं, MBA झालं, आता काहीतरी चांगले दिवस येतील असं वाटलं, पण रोजगार नाही आहे. बरेचसे इंजिनियर पिझ्झा डिलिव्हरीचं काम करतात कारण पोट भरत नाही. कोण जबाबदार आहे याला? मला वाटतं की महाराष्ट्राचं जे निर्गुंतवणीकरण, निरौद्योगिकरण, डिइंडस्ट्रियलाइज झालेलं आहे, त्याबद्दल शिंदे फडणवीस सरकारला जबाबदार ठरलं पाहिजे आणि त्याचा जाब विचारला पाहिजे योग्य वेळी जेव्हा निवडणुका येतील. निवडणुका कधी येतील, काय येतील, आणखी पुढं किती ढकलल्या जातील मला माहीत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही मतदानाला जाल तेव्हा माझे शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की तुम्ही हा प्रश्न या सरकारला विचारा. तुम्ही बेरोजगार युवक, तुमचं लग्न होत नाही, कोण मुली देत नाहीत, तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही हा प्रश्न आपल्या मनात या सरकारला विचारा आणि योग्य तो निर्णय द्या. सर, पण आता तुम्ही उद्योग विभागावर जो आरोप केला त्याच्यावर उदय सामंत असं म्हणतात की राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यावरून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी आज अचानक तुम्ही हे मुद्दे आणले. ते बघा, राहुल गांधी ते जे काही बोलले त्याचं ते समर्थन करतील. माझा मुद्दा फक्त उद्योगाबद्दलचा आहे. जर असं तुम्हाला म्हणायचं असेल की राहुल गांधींच्या अमेरिकेतला परवा दिवशी केलेल्या वक्तव्यामुळं गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात उद्योग आले नाहीत, तर त्यांनी सांगावं की राहुल गांधी काय बोलणार आहेत आम्हाला माहिती होतं म्हणून हे उद्योग इथं आलेले नाहीत. आम्ही तुम्हाला गेल्या 10 वर्षाचा लेखाजोखा मागतोय. दिल्लीमध्ये एक बैठक होती रमेश चंदीथाला यांच्यावर्षी, विजय वडेट्टीवार आणि धानोरकर यांना वक्तव्य केलं की कुठेतरी विजय वडेट्टीवारांच्या विरोधात काम करण्यासंदर्भात आवाहन केलं होतं. या अनुषंगाची बैठक होती. बैठकीकडे तुम्ही कसं पाहताय? खासदार आणि राज्याचे विरोधी पक्ष आमचे गोंदियाला गोपाळ अग्रवाल हे आमचे काँग्रेसचे सहकारी होते. ते काही काळ भाजपमध्ये गेले, त्यांना पश्चाताप झाला, ते पुन्हा स्वग्रही परत आले. त्याचा एक मोठा मेळावा काल गोंदियाला होता. तिथं आमचे प्रभारी रमेशजी छनीताला, आमचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, आमचे विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार हे सगळे जिथं उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये आमची इतर गोष्टीवर पण चर्चा झाली. आता निवडणुका आहेत त्यामुळे बैठका होत राहतील. मुंबईत आमच्या काही 2-3 दिवसामध्ये बैठका ठरलेल्या आहेत.
पुढं आता दिल्लीला काही बैठका ठरलेल्या आहेत. बैठका घेणं ही निवडणुकीच्या पूर्वतयारीचा एक भाग असतो. काल बोलताना एक दावा केलेला आहे की राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर केंद्रातल्या सरकारला नितीश कुमार पाठिंबा काढतील. कशा पद्धतीने बघता? असं आहे की आपल्याला अटल बिहारी वाजपेयी यांच्या 13 महिन्याच्या सरकारचा अनुभव आहे. सरकार अल्पमतात गेल्यामुळं वाजपेयींना 13 महिन्यातच राजीनामा द्यावा लागला. त्याचा पूर्वसंदर्भ देत मी म्हणालो होतो की हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये विद्यमान भारतीय जनता पक्षाचा जर पराभव झाला तर देशातली हवा कुठल्या दिशेनं वाहते आहे हे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार पाहतील. आता मी पराभव झाला असं म्हटलं, पण पराभव निश्चितपणे होणार आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आज हरियाणामध्ये एक छोटं राज्य असलं तरी दिल्लीच्या शेजारचं हिंदी हार्टलँडमधलं ते राज्य आहे. तिथं गेली 10 वर्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं. आता त्या अँटी इन्कम्बन्सीचा किती मोठा फटका बसतो हे आता 8 ऑक्टोबरला आपल्याला कळेल. महाराष्ट्रामध्ये देखील जवळजवळ 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी आहे. 2-2.5 वर्ष कोविडमुळं आमचं सरकारला काही विशेष करता आलं नाही. कोविडची लढाई द्यावी लागली. म्हणजे हे सगळी अँटी इन्कम्बन्सी ही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सरकारच्या विरोधात आहे. आणि त्याचा एक आपल्याला प्रत्यय आला तो लोकसभा निवडणुकीमध्ये आला. 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या, म्हणजेच 65% जागा आम्हाला मिळाल्या. आता तेच जर प्रमाण आपण जर विधानसभेला लावलं तर 288 पैकी 65% म्हणजे 183 जागा होतात. पण आज 183 पेक्षाही जास्त जागावर महाविकास आघाडीचा विजय होणार आहे. आज तुम्ही विदर्भातलं वातावरण पाहताय, मराठवाड्यातलं वातावरण पाहता, आणि महायुतीमध्ये जे काही जागा वाटपाबद्दल किंवा पक्षात राहायचं का नाही, ठेवायचं का काढायचं, हे जे वातावरण चाललेलं आहे त्याच्या तुलनेमध्ये महाविकास आघाडीचा जागा वाटप हे बरंचसं स्मूथली चाललेलं आहे. शेवटी 3 पक्षाचं जागा वाटप हे फार सोपं होतं आहे, होईल असं मला म्हणायचं नाही, पण आमच्या फार कमी तणाव आहे आणि आम्ही चांगली प्रगती करतो आहे. आम्ही इतर छोट्या पक्षांनीही बरोबर घ्यायचा प्रयत्न करतो आहे. कोणी येईल मला माहिती नाही, परंतु हरियाणा आणि महाराष्ट्र जे एक 2 नंबरचं राज्य आहे, या दोन्ही राज्यामध्ये भाजपची गेल्या 10 वर्षापासून असलेली सरकार लोक उलथून पाडतील त्याचा प्रभाव दिल्लीच्या राजकारणावर असं मी म्हटलं होतं. सर, आता तुम्ही जागा वाटपाच्या बद्दल बोलता. मुंबईमध्ये जे 36 जागा आहेत त्याच्यापैकी 7 जागांची मागणी शरदचंद्र पवार पक्षाने केलेली आहे. काँग्रेस किती जागा या मुंबईमध्ये साधारण मिळेल? जागा वाटपामध्ये जाहीरपणे बोलणं हे बरोबर नाही आहे. जागा वाटपाचा जेव्हा अंतिम निर्णय होईल तेव्हा तुमच्यावर प्रेस कॉन्फरन्समध्ये तिन्ही पक्षाचे नेते तुम्हाला सांगतील. जागा वाटपाबद्दल मी काहीच भाष्य करणार नाही ओपन. सर, राज्यात रन अँड हिटच्या प्रकरण वाढत आहेत. आज सुद्धा हिट अँड रनचे प्रकरण वाढत आहेत. आज सुद्धा संभाजीनगरमध्ये अशी घटना घडलेली आहे. कशा पद्धतीने बघता? हा एक गंभीर विषय आहे. विशेषतः ड्रंक ड्रायव्हिंग, मद्यसेवन करून वेगानं भागड्या गाड्या चालवणं, ही श्रीमंतांची पोरं ज्यांच्याकडे प्रचंड मोठा काळा पैसा आहे यांच्या हातून या घटना घडतात आणि सरकार त्या सर्व घटना दडपायचा प्रयत्न करतं आहे. ही दुर्दैवी बाब आहे. इथं बावनकुळ्यांच्या बाबतीमध्ये विदर्भामध्ये घडली, नागपूरमध्ये घडलेली घटना असेल, पुण्याची पोर्शे कारची दुर्घटना असेल, आता काही संभाजीनगरमध्ये घटना घडलेली आहे. हे पोलिसांचं आणि गृह खात्याचं अपयश आहे. पोलिसांचं म्हणण्यापेक्षा गृह खात्याचं जे नेतृत्व करतात त्यांचा पोलीस खात्यावर वचक नाही. आज प्रशासकीय पातळीवर बदल्या करताना जे काही गैरप्रकार होते त्याचा हा परिणाम आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी पॉलिटिकल लिडरशिपवर टाकली पाहिजे. गेले काही दिवसापासून महायुतीमध्ये जे चाललेलं आहे, म्हणजे अजितदादा विषय तानाजी सावंत यांनी जे वक्तव्य केलेलं आणि त्यानंतर आज लाडकी बहीण योजनेमध्ये अजित पवारांचे फोटो काहीसे नाही आहेत आणि ती नाराजगी कुठेतरी दिसून येते. यावरती काय? नाही, आता बघा, हे सरकारचं काम आहे. सरकार कसं चाललं आहे ते त्यांनी पाहावं. जनता पाहते आहे. आम्ही जनतेला जाऊन सांगणार आहे की काय काय चाललेलं आहे बघा, कसे कसे आपसातले वाद चाललेले आहेत, पण त्यावर भाष्य करणं
त्यांच्या आपसातले मतभेद आहेत का नाही ते तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही सांगण्यापेक्षा. आणि ती महाराष्ट्राची जनता पाहते आहे. अरविंद केजरीवाल यांची काल जामिनावर सुटका झालेली आहे, या दृष्टीने आपलं काय म्हणणं आहे? याबद्दल मी आपल्या सर्व दर्शकांना विनंती करेन की अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री, त्यांनी आपल्या विधानसभेमध्ये मोदी अडाणी संबंधावर एक सभागृहामध्ये भाषण केलं होतं. एक 18 मिनिटाचं ते भाषण आहे. बहुतेक तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, पण पुन्हा एकदा असेल तर ते पहा. सरकारने ते गायब करायचा प्रयत्न केला असेल तर ते सापडेल कुठेतरी. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी मोदी आणि अदानी यांच्या आर्थिक संबंधाचा विषय विस्तृतपणे मांडला होता. ती तारीख मला आठवत नाही, पण विधानसभेतलं भाषण आहे. दिल्ली विधानसभेमध्ये केजरीवाल यांचं प्रचंड मोठं बहुमत आहे. त्यामुळं तिथले भाजपचे जे 3 आमदार आहेत ते काही ते भाषणामध्ये व्यत्यय आणू शकले नाहीत. त्यांनी शांतपणे ते भाषण ऐकलं. आपण सगळ्यांनी ते शांतपणे भाषण ऐकलं. त्यामध्ये उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्यावर नरेंद्र मोदींनी भाष्य केलेलं नाही. पण त्यानंतर काही दिवसातच काहीतरी पॉलिसीबद्दलचं काही दोष काढून अरविंद केजरीवालला तुरुंगात टाकलं गेलेलं आहे. माझा स्पष्ट आरोप आहे की अरविंद केजरीवालांनी आपल्या विधानसभेच्या भाषणामध्ये मोदी आणि अदानींच्या संबंधामध्ये जे भाष्य केलेलं आहे त्याचा थेट परिणाम एका दिल्लीच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकण्यामध्ये, मला वाटतं ते 5-7 महिन्यापासून तुरुंगात होते. आता सुप्रीम कोर्टाने त्यांना बेल दिलेला आहे. आणि त्याच्या वैयक्तिक व्यक्ती स्वातंत्र्यावर, लोकशाहीवर हा घातलेला घाला आहे. पण यामध्ये फक्त नरेंद्र मोदी स्वतःच्या रेप्युटेशनचं, स्वतःचं बचाव करण्याची त्यांची भूमिका आहे. लोकशाहीबद्दल त्यांचं काही घेणं देणं नाही आहे. मला वाटतं अरविंद केजरीवाल बाहेर आलेले त्याचा हरियाणाच्या निवडणुकीमध्ये आणि येणाऱ्या दिल्लीच्या निवडणुकीत निश्चितच परिणाम होईल. सर, हिंदी में बता दीजिए, प्याज और बासमती को लेकर बाकी सब हो गया. तो एक लास्ट में ज्या पद्धतीने कायद्यांचा वापर केजरीवालांच्या बाबतीत केला, कोर्टानं केजरीवालांच्या बाबतीमध्ये कायद्याचा वापर करण्यात आला, कोर्टानं ताशेरे ओढले. प्रत्येकाला आतापर्यंत ज्यांना ज्यांना जामीन मिळाला त्या सगळ्या विषयांमध्ये कोर्टानं ताशेरे ओढलेले आहेत. कशा पद्धतीच्या चुकीच्या कारवाया झाल्या आणि कायद्याचा कसा गैरवापर करण्यात येतो. पुन्हा एकदा या संदर्भात पण ताशेरे ओढणं आणि निर्णय देण्यामध्ये फरक आहे. ताशेरे देणं, एक निकाल देताना काही उद्गार काढणं वगैरे हे ठीक आहे, त्याचा परिणाम होतो. पण शेवटी कोर्टानं निर्णय काय दिलेला आहे महत्त्वाचं. तर काल कोर्टाने अरविंद केजरीवालना बेल दिला, हा निर्णय आहे. ताशेरे होतात, ताशेऱ्यांचं काही इतकी चाळ चामडी आहे की काही फरक पडत नाही सरकारला. मला वाटतं अरविंद केजरीवालच्याबद्दल एवढंच बोललं पाहिजे की सगळ्यांनी बघून अरविंद केजरीवालांचं ते विधानसभेतलं भाषण ऐकावं अशी माझी विनंती आहे. आणि त्याचा आणि एका मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकण्याचा देशात पहिल्यांदाच प्रकार घडलेला आहे, त्याचा काही संबंध आहे का नाही हे तुम्ही ठरवा, दर्शकांनी ठरवलं पाहिजे. महाराष्ट्र दौऱ्यावरती यांनी पहिली यादी भाजपची जाहीर होणार असं सांगितलं होतं. JP नड्डा हे देवदर्शनाकरता आलेले आहेत. कुणी महाराष्ट्रात देवदर्शनाकरता यावं त्यांचा अधिकार आहे, त्यांचं स्वागत आहे. आता त्यांनी राजकीय निर्णय काय घ्यायचे ते घेतील, ते आता ते त्याचं काम करतील, आम्ही आमचं काम करू. आणि अमित शहा पण येणार आहेत असं मला कळलं. अमित शहा येऊन गेले. मग आता मोदी पण येतील आता. कारण कितीही देवाला प्रार्थना केली तरी त्यांना स्वतः वैयक्तिक कदाचित पुण्य लागेल, पण निवडणुकीचा निकाल काही बदलणार नाही. सर, हिंदी में बता दीजिए, प्याज और बासमती को लेकर जो केंद्र सरकार ने फैसला लिया है, क्या महाराष्ट्र में किसानों को इसका कितना फायदा होगा और क्या इस तरह के निर्णय को हम आगामी चुनाव को मद्देनजर रखते हुए देख रहे हैं? देखिए, कल केंद्र सरकार ने व्यापार मंत्रालय ने, वाणिज्य मंत्रालय ने कुछ निर्णय लिए कृषि उपज के बारे में, विशेषकर बासमती चावल और प्याज के बारे में ये निर्णय थे. जो केंद्र सरकार ने निर्णय लिए उसमें से बासमती चावल के निर्यात पर जो 950 प्रति डॉलर ये मिनिमम एक्सपोर्ट प्राइस थी, यानी इससे कम कीमत में हम निर्यात नहीं कर सकते, इसको हटाया है. साथ ही में महाराष्ट्र के लिए जो
प्याज उत्पादक किसान है, क्योंकि महाराष्ट्र में देश में सबसे ज़्यादा प्याज की उपज होती है, उस पर $550 प्रति टन का एक मिनिमम एक्सपोर्ट प्राइस था। इससे कम कीमत में आप निर्यात नहीं कर सकते। ये दोनों MEP हटाई गई है। साथ ही में प्याज पर जो 40% निर्यात शुल्क था उसको घटाकर 20% किया है। और आप जानते हैं कि कुछ दिन पहले प्याज का निर्यात जो एक रिस्ट्रिक्टेड कैटेगरी में था, जिस पर पूरी तरह पाबंदी थी, उसको हटाकर मुक्त कैटेगरी में, फ्री कैटेगरी में उसको तब्दील किया गया था। अब देखिए, प्याज महाराष्ट्र के किसान के लिए और बासमती हरियाणा के किसान के लिए बहुत अहम कृषि उपज है। हरियाणा में चुनाव हो रहे, महाराष्ट्र में होने वाले हैं, तो स्वाभाविक है कि इससे किसानों को लाभ मिलेगा, लेकिन बहुत देर हो चुकी है। सबसे पहले तो मैं सवाल उठाना चाहूँगा, और वो महाराष्ट्र के प्याज उत्पादक किसान की ओर से उठाना चाहूँगा कि आपने जब इंटरनेशनल प्राइसेस बहुत हाई थी, बहुत ऊंचाई पर थी, तो आपने एक्सपोर्ट पर पूरी पाबंदी क्यों लगाई? महाराष्ट्र का 1 किलो प्याज भी बाहर नहीं जा सका। उसके बाद जब बहुत बड़ा आंदोलन हुआ तो आपने मिनिमम एक्सपोर्ट प्राइस लगाई $550 प्रति टन, जिससे कि निर्यात होना मुश्किल हो गया। उसके साथ ही में 40% निर्यात शुल्क लगाया, यानी कि अगर 100 रुपये का माल जाता है तो उसको 140 देने पड़ेंगे विदेशी खरीदार को। तो ये किसान के जेब से 40% जो एक्सपोर्ट टैक्स सरकार ने वसूल किया। मैं सरकार से पूछना चाहता हूँ इसमें क्या लॉजिक क्या था? सरकार की गलत नीतियों के कारण महाराष्ट्र के सबसे ज़्यादा किसान आत्महत्या कर रहे हैं। देश जो भी किसान आत्महत्याओं का सामना करना पड़ता है, उसमें से 37% आत्महत्या सिर्फ मेरे महाराष्ट्र में होती है। और ये आंकड़े कांग्रेस पार्टी के या मेरे नहीं है, ये अमित शाह जी के नेशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो के अधिकृत ऑफिशियल आंकड़े हैं। इन किसानों की मौतों के लिए कौन जिम्मेदार रहेगा? क्या नरेंद्र मोदी जी, जो हरियाणा पंजाब के किसानों ने आंदोलन करके नरेंद्र मोदी के 3 काले कानूनों को वापस लेने को बाध्य किया? प्रधानमंत्री मोदी का बहुत बड़ा अपमान हुआ अंतर्राष्ट्रीय स्तर पर, उसको लगा कि बहुत बड़ा अपमान है। क्या उसका बदला नरेंद्र मोदी सरकार किसानों से बदला ले रही है? अब आज हरियाणा के चुनाव है, आपने बासमती चावल का MEP हटाया। महाराष्ट्र में कुछ दिनों में चुनाव होने वाले हैं और आपने प्याज के बारे में कुछ निर्णय लिया। मेरा बुनियादी सवाल है कि आपने पहले ये निर्णय, किसान विरोधी निर्णय लिया क्यों? और इसके कारण आपको लोकसभा चुनाव में खामियाजा भुगतना पड़ गया है। और अब आपको डर है, आपके सर्वे बता रहे कि आपकी महाराष्ट्र विधानसभा में भारी हार होने वाली है, और आप किसानों को मरहम पट्टी कर रहे हो। किसान तो घायल हो चुका है। गन्ने पे एक्सपोर्ट बैन, मोलासिस पे एक्सपोर्ट बैन, गेहूं पे एक्सपोर्ट बैन, चावल पे एक्सपोर्ट बैन, प्याज पे एक्सपोर्ट बैन। आज सोयाबीन की कटाई का समय आ गया है। क्या हालत है सोयाबीन की? सोयाबीन की जो MSP है 4,900 के करीब है, आज 4,500-600 रुपये भी किसान को नहीं मिल रहे हैं। मैं महाराष्ट्र की जनता को, महाराष्ट्र के किसानों को याद देना चाहूँगा 2013 का भाजपा का वो आंदोलन, तत्कालीन विपक्ष के नेता देवेंद्र फडणवीस और उनके कृषि विषयक एक्सपर्ट पाशा पटेल जी का पदयात्रा द्वारा जो आंदोलन हुआ था, जिसमें वो 2013 में सोयाबीन की कीमतें 6,000 रुपये देने पे सरकार को बाध्य कर रहे थे। महाराष्ट्र की सरकार थी उस समय।
भूल गए आप आपका आंदोलन? 4,500 भी नहीं मिल रहे आज 11 साल के बाद। ये सिर्फ नरेंद्र मोदी सरकार की गलत नीतियों के कारण हो रहा है। मोदी सरकार ने कुछ दिन पहले 1,33,000 करोड़ का खाद्य तेल आयात किया था। सूरजमुखी की जो सोया केक होता है, डे ऑयल केक होता है, उसका आयात किया गया। और हमारे देश की सोया डी ऑयल केक हो या खाद्य तेल हो, उसकी कीमतें गिरी, सोयाबीन की कीमतें गिरी है। आज महाराष्ट्र में जो आत्महत्या हो रही है, इसके लिए पूरी तरह से नरेंद्र मोदी सरकार की गलत नीतियां हैं। और साथ ही में महाराष्ट्र के जो किसान के बेटे जो मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री बने हुए अपने आप को कहते हैं कि हम किसान के बेटे हैं, उन्हें मेरा सवाल है कि क्या आपने केंद्र सरकार की इस प्याज के बारे में, इस सोयाबीन के बारे में, गलत नीतियों के बारे में कोई 2 लाइन की कोई चिट्ठी लिखी है? क्या आप इन गलत नीतियों को बदलिए? आपने इन गलत नीतियों को बदला है जब लोकसभा में आपकी करारी हार हुई है। बहुत देर हो चुकी है। अभी आप कृषि के कुछ भी कायदे बदलिए, महाराष्ट्र का जिस घर में आत्महत्या हुई है उसको आप 1500 रुपये देंगे, उसके आंसू आप नहीं पहुंच सकते। आपकी गलत नीतियों के कारण महाराष्ट्र के कृषि क्षेत्र में जो कि 50% लोग कृषि पे अपना जीवनी बिताते हैं, वो लोग आपको नहीं बख्शेंगे। और विधानसभा का चुनाव आप जल्दी कराइए, बाद में कराइए, राष्ट्रपति राज लाइए, कुछ भी करिए, जब भी आप चुनाव कराओगे आपकी हालत बेरोजगार युवा, आपकी हालत किसान, आपकी हालत महंगाई से त्रस्त हमारी भगिनियाँ, और साथ ही में भयंकर भ्रष्टाचार से पीड़ित पूरा प्रशासन और संविधान पे मंडराता हुआ खतरा, इन सब मुद्दों से आपकी करारी हार होने वाली है जब भी आप चुनाव कराइए। सर आप भी एक मुद्दा रख रहे हैं, सीमित मिनट। अरे थोड़ा तो लंबा करोगे। सर कई दावे ऐसे किए जा रहे हैं कि शिवसेना लोकसभा चुनाव के बाद जिस तरह का माहौल हुआ था कि मुस्लिम वोट उन्हें डाइवर्ट हुए थे, उनको मिले थे, इसके बाद मुंबई में भी कई पॉकेट्स में जो मुस्लिम पॉकेट्स हैं वहां पर वो क्लेम कर रहे हैं कि वो सीट्स उन्हें दी जाए, और उसको लेकर कांग्रेस और शिवसेना में रिफ्ट हो रही है। देखिए, कोई रिफ्ट नहीं हो रही है। रिफ्ट की बातें अगर भाजपा की ओर से फैलाई जा रही तो आप उसको आगे मत बढ़ाइए, उनको जो कहना है सीधा कहने दीजिए। देखिए, लोकसभा चुनाव में जिस तरह से नरेंद्र मोदी ने मुस्लिम समाज को प्रताड़ित किया था अपने वक्तव्यों से, जिस तरह से मॉब लिंचिंग की घटनाएं हो रही थी, ट्रेन से उतार के पीटा जा रहा था, मारा जा रहा था, मुस्लिम समाज ने तो मोदी को हराने के लिए, भाजपा को हराने के लिए और महायुति को हराने के लिए वोट किया है। महाविकास आघाड़ी का कैंडिडेट कौन है उसकी तरफ नहीं देखा उन्होंने। तो आप महाविकास आघाड़ी में ये पार्टी वो पार्टी, इसको मत मिला, ये मत करिए भेदभाव। महाविकास पूरी तरह से एक संघ बन के हम भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में महायुति का उसको पराभूत करने के लिए तैयार है। और अब ये अभी जातीय विश्लेषण करने से कोई फायदा नहीं होगा। लोगों ने मोदी जी को करारी हार दिलाई है। 183 का आप दावा कर रहे हैं? नहीं, मैंने तो सिर्फ एक तर्क दिया है, दावा तो नहीं कर रहा हूँ मैं। दावा तो करूँगा तो इससे ज़्यादा होगा, लेकिन मैंने तर्क ये दिया थी कि लोकसभा चुनाव में 48 में से 31% सीटें जीतना 65% सीटें जीतने का बराबर होता है। 65% होता है वो। अगर वही प्रतिशत का आंकड़ा अगर आप लगाएं तो 183 होता है। कोई मैंने दावा नहीं किया कि इतना कम दावा मत कराइए हमसे। दावा तो और होगा जब हमारा पूरा सीटों का बंटवारा होगा, तब आपको बताएंगे। जैसे मैंने खुद लोकसभा चुनाव में कई पत्रों को जब मैंने साक्षात्कार दिया था, इंटरव्यू दिए थे, मैंने कहा था सारे के सारे प्रिंट में है, सारे के सारे वीडियो में है। और पवार साहब ने भी इस तरह बयान दिए थे। हमने कहा था कि महाविकास आघाड़ी की 32 सीटें आएगी। आपने देखा 31 सीटें आई। एक सीट के बारे में
मेरी खुद की सीट बारे में हमारा अनुमान गलत रहा। सर, आपने एक कहा था कि महाराष्ट्र और हरियाणा का जब चुनाव का रिजल्ट आएगा तब चंद्रबाबू नायडू और नीतीश कुमार सरकार से बाहर हो जाएंगे, केंद्र सरकार से, और केंद्र सरकार। मैंने तर्क जो दिया है, समझिए, मैंने तर्क दिया था कि अटल बिहारी वाजपेयी की सरकार भी 13 महीनों में ध्वस्त हो गई थी। यानी कि जब समर्थन नहीं रहता, जब एक कोलिशन गवर्नमेंट होती है तो ऐसी घटनाएं घटती है। आज दिल्ली में नरेंद्र मोदी जी एक कोलिशन सरकार चला रहे हैं। 2014 और 19 में उनके स्वयं उनके अपने बहुमत पे उनकी सिंगल पार्टी की सरकार थी और पार्टियों का समर्थन था, लेकिन उसकी आवश्यकता नहीं थी। लेकिन आज एक कोएलिशन गवर्नमेंट है, नीतीश कुमार जी और चंद्रबाबू नायडू के समर्थन के बिना सरकार नहीं टिक सकती। और मैंने ये तर्क दिया था कि जब हरियाणा और महाराष्ट्र में करारी हार होगी, महाराष्ट्र दूसरे नंबर का राज्य है और हरियाणा एक हिंदी हार्टलैंड स्टेट है, दोनों जगह पिछले 10 साल से भाजपा की सरकार रही है। महाराष्ट्र में 1-2 साल कोविड के साल अगर छोड़ दिए जाए तो जो हवा का रुख चंद्रबाबू नायडू जैसे और नीतीश बाबू जैसे दिग्गज नेता देखेंगे तो उनके सामने कोई और पर्याय नहीं रहेगा। और या तो भाजपा में विद्यमान प्रधानमंत्री को हटाकर कोई और प्रधानमंत्री बनाकर कोalition को चालू रखने की कोशिश हो सकती है, या शायद सरकार गिर सकती है, जैसे कि वाजपेयी सरकार 97-98 में जो गिरी थी 13 महीने के बाद। जेपी नड्डा जी मुंबई में हैं, कयास लगाए जा रहे हैं कि बीजेपी की लिस्ट जारी की जा सकती है या फिर कोई बड़े आगाज की जा सकती है। देखो, एक तो जेपी नड्डा के बारे में मेरी टिप्पणी और उनके राजनीतिक फैसलों के बारे में मुझे पूछने में कोई फ़ायदा नहीं होगा। मैं समझता हूँ कि अमित शाह भी मुंबई में गणपति दर्शन करने आए थे, नड्डा जी भी आए, उनका बहुत स्वागत है। आप कौन से मंदिर से कौन से गणपति की आशीर्वाद देंगे, महाराष्ट्र की जनता उनका स्वागत करेगी, लेकिन चुनावी मुकाबला तो डटकर होगा। और अगर आप सोचते हैं कि भगवान आपको शायद आशीर्वाद दे तो आपको शुभकामनाएं। सर, आपकी महाविकास आघाड़ी में सीट शेयरिंग को लेकर कई मतभेदों की बात सामने आई है, क्या सच्चाई है? देखिए, ये अफवाहें, फॉर्मूला अब तक, देखिए ये अफवाहें महायुति की तरफ से फीड की जा रही है। ठीक है, आप अगर उसको स्वीकार करें या ना करें, लेकिन मेरी गुजारिश है कि आप हार्ड फैक्ट्स पे न्यूज़ करिए, आप ऐसे अफवाहें पर मत करिए। महाविकास आघाड़ी का सीटों का बंटवारा बहुत स्मूथली चल रहा है। आपने कोई गलत बात कोई कही होगी। देखिए, कोई ये नहीं कह रहा है कि बहुत आसान होगा, बहुत सारे क्लेम होते हैं। इतना जब सरकार आने के चांस दिख रहे हैं तो बहुत ज़्यादा भीड़ होती है। कांग्रेस के पास बहुत ज़्यादा भीड़ है और मैं समझता हूँ कि एनसीपी और शिवसेना के पास भी बहुत ज़्यादा आवेदक होंगे, जो कि हवा का रुख देखते हुए होता है। अब जैसे मैं कल ही गोंदिया गया था, वहाँ पे एक हमारे बहुत सीनियर नेता गोपाल अग्रवाल जी, जो कांग्रेस के विधायक थे लेकिन कुछ दिन छोड़ के, कई सारे लोग छोड़ के गए थे, लगा कि शायद वहाँ पे बहुत लड्डू बटेंगे तो छोड़ के गए थे, लेकिन उनका वहाँ पे भ्रम निराश हुआ, उनको पश्चाताप हुआ, वापस आए। बहुत भारी एक रैली हुई थी। तो देखिए, लोग वापस आ रहे हैं और क्योंकि उनको नतीजा साफ दिख रहा है। आज भाजपा की केंद्र सरकार की चुनाव तारीख की घोषणा करने से भी वो कतरा रहे हैं। अब तक आपने देखा था 2009, 14 और 19 में हरियाणा और महाराष्ट्र के चुनाव एक ही दिन होते थे, साथ होते थे, लेकिन अब शायद उनमें बौखलाहट है, डर बैठ गया है कि हम चुनाव जीत नहीं रहे हैं। और इसी के लिए जैसे मैंने कहा कि कृषि उपज के बारे में अब निर्णय लिया है, बहुत देर हो गई है। अजित पवार ने पुणे की रैली में कहा कि दो समाज में द्वेष निर्माण हो रहा है, समाज में धर्म और धार्मिकता के नाम पर वातावरण खराब हो रहा है। देखिए, उन्होंने बहुत सही आकलन किया है। विशेषकर अगर मैं स्पेसिफिकली कहूँ अगर, तो एक तो हिंदू धर्म और मुस्लिम धर्म के बीच में तनाव पैदा करने की कोशिश किसने की, और विशेषकर लोकसभा चुनाव के दौरान जो सर्वोच्च स्तर से जो भाषण हुए वो किसने दिए? अजित पवार ने भी सुने, हमने भी सुने, आपने भी सुने। महाराष्ट्र में जो मराठा समाज और ओबीसी समाज में फूट डालने की कोशिश किसने की? देखिए, ये महाराष्ट्र का जो एक ताना बाना है,
बहुजन समाज की जो संख्या महाराष्ट्र से, ये बिगाड़ने की कोशिश आप कर रहे हैं, चंद वोटों के लिए, सत्ता में कायम रहने के लिए कर रहे हैं। बहुत गलत बात है, और इसका नतीजा आपको लोकसभा चुनाव में प्रधानमंत्री के वक्तव्य का नतीजा आपको भुगतना पड़ा। जो आपने 400 पार की बात की, उसका भुगतना पड़ा। और महाराष्ट्र में जो भाजपा के एक वरिष्ठ नेता ने जो मराठा समाज और ओबीसी समाज ने जो टकराव पैदा करने की कोशिश की है, अगर अजित पवार अपने आप से प्रामाणिकता से अगर ये मानते हैं कि ऐसे हो रहा है तो उसके कुछ फैसला करें। उसी युति में तो कुछ मैं वही कह रहा हूँ। चलो, थैंक यू। बंद करो। सर, तुम्ही गणपतीला जाताय. एक और सवाल है।